अरे ओ भामट्या भाण्या, कुठे आहेस रे तू? कुठे आहेस रे? हो माही ना चक्की लावली तुम्ही करणं माझ्यावर आता. कुठे आहेस तू? जाय हा. काय लावली तुम्ही हे धंदे करणं गावामध्ये? एवढा सटसट वय वय करून राहिला काय? हा, उभे पोरील धरतं काय रे तू? माझ्यावरच होता. लोक घरी येऊन राहिले आणि टंग टंग करायत मा उरार नात्याले. हा, काही वाटते तुला लाज जरा बेसरमा? कुठे आहेस तू? कुठे आहेस? मी इकडे येला. हो, कोणती ना चक्की लावली मी करणं? डॉक्टर ना खाऊ फोन नका लावू मला. इकडे येला आणि तिकडे ना डोकसं ना खाऊ. हा, हे लोक कोण येणार टंग टंग करत होते मा उरावर? हा, कोणती पोरगी धरली तू ना? हा, काय धंदे लावले तू ना? एवढा सडसड वय वय करून राहिला का तू? माझला का जास्त बाबू? हा, हगोपणा करता काय? गरज आहे का तुले? काही गरज आहे का? हा, बस स्टँडवर पोरी पकडायचं? हा, तो शांत्यासाठी टंग टंग करत आलता. आपल्याला अजिबात चालत नाही बाबू हे लोकर धंदे. असे धंदे सोडून दे तू. मी डोकसं खाऊ नका बरं. मग फोन ठेवा तुम्ही. फोन ठेवा. पहिलेच तर भेजा गरम व्हायला. तर म्हणते डोकसं खाऊ नका. मग हे लोक उरार येतात ना आमच्या आठीचा. काय उत्तर द्या त्याईले? तू कुकडे कोपऱ्यात दबिलास? हा बाबू, आता जर त्याला हाती सापडला की ढोरासारखा मारतात तुले, ढोरासारखा. हा, तो शांत्या साऱ्या गावात पाहून राहिला तुले. कुठे आहेस तू? माझ्यावरचा मरेल सांग ना मले. हा, वाचून तरी मी तुले नाही मार खाशील ना त्या शांतीच्या हातचा. कुठे आहेस? इकडे यायला वावरात. झाडाखाली बसेला मी. हा, फरात थांबू नको. जोडून पै लवकर. तो शांत्या थांबून राहिला बाबू तुले. हाती सापडला की नाही बस धुपुटच काढते तू. येतो पुरा गरम व्हायला शांत्या. त्या पुरीला काल छेडछाड केली तू ना. घेणार दे ना. तुला सांगितलं होतं ना मी, तू देतो म्हणून लग्न करू. वय वय करू नको. नोकरीवाली देतो तुले. हा, हिच्या कानाकान मोठी आहेत का? तिने धरतं हे करतले का? रिकाम धंदे करतं. मी नाही जात ते शांत्याला भेट नाही मी. त्याची का पोरगी आहे का ते? त्या सदाची पोरगी आहे ते. त्या शांत्याला काय घेऊन दिला? तो फालतू अगाऊपणा करून राहिला. मधात कुदून राहिला. बाबू ऐक ना बाबा, त्या शांत्यात दत्तक गेला ना ते पोरगी. हा, मग तू म्हणून तो शांत्या कुदून राहिला ना. त्या सध्याचं काही म्हणणं नाही. पण हा हा वय वय करते तुला माहित आहे. हा किडा आहे नालीतला. वय वय जास्त करते. शेपटीचा किडा आहे ना शांत्या. कसं बाबू, याच्या हाती जर सापडची मारीन ना तो तुले. हा, गावातले 4-5 पोरी सोबत आणून राहिला तो. फिरून राहिला इकडे तिकडे. बाबा मला सांगा तुम्ही, शांत्याला काय घेऊन देणार? दत्तक घेऊन असली तरी त्याची पोरगी आहे का? त्यानं पैदा केली का ती? मामी पाहून घेईन. पहिलं प्रेम आहे ते. ते प्रेमाची गोष्ट मला सांगू नको. ते आपली नाही आहे. आपल्या याच्यातली नाही ना. ते सोडून देणं तिचं नान. दुसरी पाहतो ना बाबा रे बहऱ्या. मी नोकरीवालीच पाहतो ना. ₹1,00,000 महिन्याआधी पाहतो. पण कसं तिच्या नांदी लागू नको बापा. बदनामी करू नको. पहिलेच तर तुला तोंड टाकायला जागा ठेवली जर भाण्या मले. आता अगूपणा करू नको ना. तो मामाया घरी चालला जाय तू. थांबू नको तू. हे मला सांगू नका तुम्ही. अटीच बसतो मी कुठेच नाही जात. वावरातच बसतो मी. काही येत नाही तो शांत्या अटीचा. तू येईन ना तो शांत्या. तो पुरा दात खाऊन आहे तुझ्यावर. ऐक ना तू मामतलं काऊन मला दाची कशी आणतं रे बाबा तू? हा, कसं काऊन असा मा परिस्थिती पाहून राहिला? काऊन परिस्थिती पाहून राहिला माही? वावरात नको मरून जाय ना मामा या घरी जाय ना तसा. मग पाहतो ना मी पुढे काय करायचं आहे तर. मी नाही जात. मी नाही जात कुठेच. मी अटीच थांबतो. भाण्यात ऐक ना रे बाबू. ऐक ना मामतलं ऐक ना. तू ऐकतच नाही गड्या. लय हट्टी आज गड्या तू. त्यासाठी माणसाला कोणते एक लेकरू नाही पाहिजे. 10-12 असली की नाही डोक्याला ताप नाही राहायचा सहायचा. बरोबर ऐकते पोरग. 4-5 असली की. ही एकटं असलं की ज्यादा डोक्यावर बसते बाबा. हाकतेच नाही काही. ऐक ना बाबू. ऐक ना, मार खाशील ना. तो शांत्या काही येत नाही इकडे वावरात. तू थोडासा फुरफुर करीन गावामध्ये. इकडे नाही येत तो. सांगेल आहे ना पद्धतशी फिल्डिंग लायला. मॅ तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. मी ऐकत नाही असं नाही. तुमचं ऐकतो ना. पण कसं तुम्ही शांत ठेवत जा बा. अटीने येतो. तू म्हणतो बाबा भाऊ येत नाही म्हणून. तो वासाळा कुत्रा आहे बाबा. शांत्या म्हटलं की त्याला कुठूनही खबर लागते ना बा. अरे गावाची खबर असते नाही अजून. म्हणून माझी भीती गळा. तू कसं कोणता एकाच ना मले. म्हणून माझी तुटून राहिला ना. बाबू असं तू थांबूच नको. चालला जाय मामा घरी. तुम्ही काही काळजी करू नका नो. मी पाहतो ना काय करायचं आहे तो. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले? काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तू काही माया म्हटलं ऐकत नाही बाबू. मला या लागेन तडीचा. आलोच बाबू तडीच थांबा. येतो बापा मी. फालतू कसं होतं शांत्या तुला डबल मारीन तडीचा. मला या लागेन बापा. पाहा लागेन आता. काय ते काटतं म्हटलं ऐकत नाही. तडी थांबतो रे. तडी थांबतो भाण्या. हाय मी अटीसा. मा डोकसं खाऊ नका. बुड्डाई फालतू डोकसं खात राहायचे बा. शांत्याला काय एवढं भ्या लागते? फोक नाही आली. एवढा कोणता का दादागीत झाला का तो कुठला? मले मारी मारू दे. हात लावू दे आता. फक्त हात तोडतो त्याला शांत्याचा. हाय जेव्हा त्याच्या काय घरी आहे का दारी आहे मी? मा घरी गेला असेल ना शांत्या कुदत आडवा जडवा. म्हणून तर बुड्यानं मला फोन लावला की बाबू असं आहे की तसा आहे. तो साया झालं अगो आणि शांत्या.
जशी की त्याची पोरगी धरली मी. अरे सध्याची पोरगी आणि तुले काय वाया चाललं? आम्ही याला सांगाच लागेन आता, याचा हिसा 5 लागते मला शांत्याला. आता सध्या नाही काही करत, आता गरम आहे सध्या आता काहीच नाही. अटीसात बसतो मी चुपचाप 2-4 दिवस 8 दिवस काहीच करत नाही. मस्त वातावरण शांत होऊ देतो, मग बरोबर घालतो शांत्या. थांबतो म्हणा शांत्या, थांब. माय बापाला धमक्या देतो का भड विचार तू शांत्या? थांब. मी भानी आहो ना, मी याचा बदला घेतल्याशिवाय नाही राहत ना. पाय बदला कसा घेतो तो पाय तू आता. पाय तू बजेटच बसवतो ना मी. पाय तू फक्त पायतच राहायची ना मला तू. काय कसं आपल्याला बोलता येत नाही, आपल्याला गुन्हा व्हायला चूक व्हायला आहे ना. आपण 67 वय केलं तिले डायरेक्ट धरला आपण ना, म्हणून घोर झाला ना तो. आणि ते कसं शांत्या ताब्यात आहे ते, म्हणून ते वळ लावली ते परी. त्याचं काशी वळ लावली तिले तर पहिले पाहिजे. आता जाऊ दे, आता तू विचार करूच नको. शांत ठेव आता, शांत ठेव बाबू, शांत ठेव म्हणा. शांत ये पाय तर तुला आता. काय शांताराम कुकडे चालले? अरे तो भडवीचा भाण्या माझला ना उभ्या पोरील धरून राहिला ना. त्या पोरील तर अजून राहिला बा तो बस स्टँडवर. अगो कामं केले त्यानं, काय डोळ्यात मारते तर काय आयला ब्यूज, काही चिठ्ठ्यात देऊन राहिला माझा तो. काही मोबाईलवर मेसेज करते भडवीचा. त्याला झोडणं आहे मला, झोडणं झाले. राजा शांताराम भाऊ, या पोऱ्याच्या लस कम्प्लीट येऊन राहिला, लस बोकानूच राहिला हा गावामध्ये. याचा मागे त्यानं तसंच केलं तर आताही तेच धंदे करून राहिला तो. त्याचा कंबळ मोडा झाला, बस झाला त्याचा ला, बस झाला. अरे सरपंच, आज तो सुटला ना हातचा. आज त्याचं कंबळ मुळत होतं, पण हातून सुटून गेला सायचा तो. डबल हाती लागायला पाहिजे आता. सरपंच कंदील बुड्या सांगायला गेलो तर कंदील बुडा आम्हाला उलटा बोले, असं तसं. शांताराम तू एका पोरगी आहे का ते, तुला काय एवढा पुळका येऊन राहिला? खूप बोलला ना हो बा काय जागे शांताराम भोले. तुझ्या खालच्या पातळीचा बोलला तो कंदील बुडा. म्हणजे आपली पोरगी असली तरच तुम्ही बोला, दुसऱ्याची असली तर बोलू नका. अरे दुसऱ्याची माय बहीण ते आपली माय बहीण, बोला लागी नाही तर काय. तर या कंदील बुड्याची सटक काढा लागते आता. त्याचंही लय झालं हे, आणि याचा पोऱ्या तो लय वाया चालला. खरंच ना, त्या दिवशी नळारबाई होती उभी, तिला डोळ्या मारला सायाच्यानं त्यानं पाण्यानं. त्या तुकारामच्या वायरीले मागे कुठे चिठ्ठीच दिली, म्हणजे मी प्रेमच करतो म्हणजे ये म्हणे कोपल्या. सांगा असा पोऱ्या बसताल पहिला तो. आता तू कसा तुकाराम गरीब आहे बिचारा, त्यानं काही केलं नाही माझं. पंचोबत झाले आता याचे नाटक. तुम्हाला दिसला ना तो गेला का इकडे, गेला का? नाही मुले तर काही दिसला नाही तो कुकडे गेला. तर मी दुकानात होतो तटून त्या रस्त्याने गेला नाही तो. कुण गेला काय माहिती सायाचा मग तो. पण तो पोलीस कंप्लेंट देता का सायाचे? जरी पुन्हा आता रिपोर्टच देऊन टाकू भाण्याच्या भाण्या बापा यांना. आपण साय गेला जेल भोगतात सायाचे. अगो बरा करून राहिले त्या गावामध्ये. तो कंदील बुड्यात असा बोलते राजा, आता काय सांगा. असं वाटतं 2 मोहळ्यात मारा, पण या शांताराम भोजन मारला नाही. अरे बा, पोलीस कंप्लेंट दिली की आपल्या पुरीची बदनामी होईल ना, पुरीचं नाव टाका लागेल ना त्याच्यामध्ये, छेडछाडचा गुन्हा दाखल होईल. उद्या पेपरात येईन ते. मग सांगा आपलीच बदनामी आहे की त्याच्यामध्ये. त्यापेक्षा हाताने आपली बदनामी करायला पुरत नाही. जसा झोडल्या जातील तसा झोडून घेऊन यायला पहिलं गावात, मग पाहू पुरतं. नाही सरपंच, पोलीस कंप्लेंट गेली चुल्यात. पहिले हाणून घेतो मी आले. आता हाती सापडला की मी बोलतो गाव आता. चला बर सरपंच. शांताराम भाऊ, मी तो वाळग्यामध्ये म्हशी गिशीला पाणी गिनी पाजून आलोच मी. कारण की म्या काही सकाळपासून पाणी पाजलं नाही, म्हशीला चारा कुठे टाकलं नाही. दुधाची म्हैस आहे एकदम. तिले चारा कुठा करून आलोच नाही, तुमच्या मागच येतो. बरं या सरपंच, तुम्ही या वाडग्यातून या. पण नक्की ये जाणार माणसांच्या हात. मारामारीचं काम आहे म्हणून घातलं मागून शपूट. कसं असं नाही झालं पाहिजे. तुम्ही जा पुढे, मी मग कसं कपडे सांभाळतो तुमचे. असं नाही झालं पाहिजे. ये जा फक्त. बसल्याचं आवतन जेवल्यावर खरं असं नाही झालं पाहिजे. आम्हाला घालसान पुढे, तुम्ही येसान ना याच्या ना अनुभव. राजा शांताराम भाऊ, मी का खोटा बोलून राहिलो का राजा? मला तो हाणणं जाय ना हो. तर कोण दिला मा पुरा मस्तकात बसला त्याचा पोर त्याच्यापेक्षा बी. आणि हे बाईचं नाटक मले 2-3 शेप लक्षात आले माया. माझ्या कच्ची मा दुकानाच्या समोरची गोष्ट आहे ना ही. कोणा पोरील चिठ्ठी देईन तो, कोणा पोरील पोंगात देईन तो, कोणा पोरील काहीच देईन. असा आहे तो लोफर आहे तो पोऱ्या. तर त्याचा काटाच काढला आहे ना. आता तुम्ही बरोबर सांगितलं मुली. आता काटा काढणं जाईन त्याचा. मी आलो तुमच्या मागं. बरं सरपंच, या तुम्ही मागून. मी पाहतो खायचं जा तुम्ही पुढे. बंद गाव ओळखतो साय पाहतो, त्याला झांबलतो काढतो बाई. झोडल्याशिवाय नाही राहत. तुम्ही झांबला त्याला का? मी आलो वाडग्यातून. चला शांताराम भाऊ. हा सरपंच काही खरं नाही, साधा चाट मारते मला वाटते. हा बेकार गाडीचा सरपंच आहे हा. याच्या गाडीत जमच नाही, कोणाला थापण नाही मारू शकत.
तू सरपंच सापड मारू शकत पण आपण का मागण्या भरल्या का आपल्याला तर काढणं काय द्यायले मग पाहून घे पुढचं पुढे माल जेल भोग्यात पडलं काम पडलं भोगू हा पण 6 झाले पुरील कसा त्रास देतो फायतो राहत त्याचे हातपाय मोडतो आता बा चाल मशीन उठाय टाकतो याच्या मागं जातो. हा पोऱ्यालाच थोडा देऊन राहिला पोरीले तसं नाही तर मग ही म्हणतीन गाव वाचल्या जावं जेवल्यावर खरं. हा तुम्ही आलेच नाही ढंबूक टंबूक जायला पुरी याच्या मागं उठाय टाकून आलो की आपल्याला भाण्या माहिती आहे कुठे यायचं सांगतो काय शांतारामले जाऊन हा करतं काय एखादी 2 6 झपके खायला होतं काय भाण्याला सांगतो मला गड्या दाखवून दिल गुड्याचे माझे संबंध आहेत ना असं करायला नाही पुरत न सायचं भांडं फुटलं तर कोणी सांगितलं तर शिवल्याने सांगितलं कसं संबंध वाईट होतात ना. तो कधी बुडा कसं मला अर्ध्या रात्री पैसे देते ना सायचं उसण मारायचं काम करते. हा हुकून जाईन ना मग सारा हिंद्या बिना व्याजी पैसे भेटतात मला कोण दिल्या जोडून म्हणून माहित नाही पडत ना बे बरोबर देऊन जमून हा तू काय असा विचार करत राहायचा बा पाहून घेऊ पैसे काम पुढचं पुढे दुसऱ्या जोडून घेत जाऊ त्याच्यात का नाकात मोती आहेत का पण हा भाण्या झपके तर खाईन हा आज दुसरे म्हणजे त्या शांतारामच्या पुरील तर रात देऊन राहिला उद्या आपल्या पुरील तर रात देईन तू हा दुसऱ्याची माय बहीण आपली माय बहीण का हा काय त्याची खोय मोडायला लागेल आपल्या सोय मोडा लागेल तू 100% बरोबर बोलला बबन्या. हा दुसऱ्याची मायबहीण ते आपली मायबहीण याचा काटा काढाच लागते आपल्याला. हा वय वय करून राहिला ना आज त्या पुरीले चिठ्ठ्या देऊन राहिला तिले धरून राहिला. हा दुसऱ्या दिवशी आता पुढे दुसऱ्या पोरीला धरीन दुसऱ्या बाईली धरीन हे नाटकं याची चालूच राहतील. याची सवय मोडाच लागेल आपल्याला. हा सांगता का मग शांतारामले सांगून देऊ शांताराम भोले मग शांताराम भूपायचे आता कंबळच मोडते. बरं मग देऊ ना सांगून मग चाल त्याला डोन आता काय राजा शांताराम मधून का माणसा आहे राजा मला तर सांगते तुम्ही असं असं आहे म्हणून आम्ही आता झोड लागतात झाले काय राजा माणसं आहे तुम्ही सांगतही ना राजा अशा गोष्टी मी तर पुढे असतो ना अशा गोष्टी म्हणजे आपल्याला अजिबात चालत नाही नाटक हा बा शांताराम भाऊ मलेच तर नव्हतं सांगायचं मला सांगितलं असतं तर मी बी मोडला असताना झाले पण कसे शांताराम भाऊ माणसं बोला विचार करणार आहेत. आता तुमचं बरोबर करा ना बंद हा सरप गेल्यावर फंड्या रट्टे मारू नका चला ना झांबला त्याले झांबल्यावर पाहू ना मग किती खांता तुम्ही त्याले तर कंबळ्यातून मोडताय कुठून मोडतात हा आता काय फालतू आपा गमवून राहील तोंडाच्या घेणं देणं झांबला ना पहिले शांताराम भाऊ इकडे आण हो इकडे आणा काम आहे ना अडचण काम आहे या इकडे या लवकर. अरे वा तुझ्या काय म्हणणं आहे आता हा काल माझ्या सारखा आळ वाजवून राहा आम्हाला अर्जंट काम आहे एक तर बाबा शांताराम भाऊ तुमच्याच कामाची गोष्ट आहे ना राजा. हा तुम्ही ज्या माणसाला जमलून राहिली की नाही त्याची खबर आहे ना आमच्याजवळ. हा तो पुरीले बाईले छेडछाड करून राहिला ना त्या भाण्याचा पुरा पत्ता आहे ना माझं. म्हटलं ऐकू नका बरं हा उलट करीन बरं हा उलट करीन हा गड्ड्यात टाकीन आपल्याला याच्यावर भरसाच नका ठेवू हा कोणती बुड्याचा खास आहे बरं हा बरोबर जमवते बरोबर ऐकू दे याचं काय म्हणणं आहे सांग रे सांग शिवला काय म्हणणार बा तुझ्या हा सांग कोणती खबर आहे त्याचं कुठे आहे तो भाण्या दाखवू मला फक्त. अरे शांताराम भाऊ तुमच्याच वावराच्या बाजूला चिच्या झाडाखाली बसेला आहे तो तडसा बसेला आहे तो. अरे शांताराम आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं त्या चिच्या झाडाखाली बसेला आहे तो हा तडसा बडबड करून आलता काहीतरी शांतारामनं मारलं त्याला विचारलं आम्ही ना काऊन मारलं ढमू झालं टमू झालं महिन एक होती ती मी तिच्या प्रेम करत होतो मी तिला धरलं मग या शांत्याचं काय गेलं हा शांत्याला मोठं पाणी येऊन राहिलं तिचं. म्हटलं त्याला सहायच्या दुसऱ्याची माय बहीण आपली माय बहीण असे रस्त्यावर धंदे करत असतात का तू येऊन मुळेला आहे ना पटत नाही ना मग काल अवफना करतं डायरेक्ट म्हटलं नाही म्हणे शांत्याची पाय ना जाय म्हणे शांत्या माझला म्हणजे जास्त झोडतो म्हणे सहायला असं तसं बोलला तू आम्हाला. बरं सांगितली तुम्ही बरी दिली खबर आता माहित होत हराम खोराले कुठे येत होतं कधी बच्चा हा झोडून घालतो सहाय झाले माझं तो झाले माय दे खरखड्या सहायचा चला शांताराम भाऊ चला आता चला त्याचा PCR बजेटच करून टाकून आता जे होईन ते होऊन पाहून घेऊ आता. पेला रे भानगोट्या तू मेला ना कोणत्या भोऱ्या मेला बरं सायाच्या पुरील तर हात कर भडवीच्या तू का कमी समजून राहिला खरं मला थांब काही भाण्याची खैर नाही सांगायची आता मी बस मुळला 2-4 ठिकाणी आता भाण्या शांताराम बाई केला फुल बाई केला आता शांताराम नाही मुडूच दे रे बा मुडूच दे त्याला चांगला 2-4 ठिकाणी 5-6 ठिकाणी मोडायला पाहिजे तो दुसरी माय बहीण ते आपली माय बहीण का आज दुसऱ्या धरून आला उद्या आपली धरी तो काय सांगता येते नो गॅरंटी माणसं बिफरेल माणसाचं काय सांगता येते झोडू दे शांताराम बोले चाल आपण बी जाऊ मांग चालता ते पुतळल्या अटी बसेलास कर तू माजरत होता छेळ काढून पोरीची अटी बसला का तू थांबतो आता त्या बजेट आला हाती आता तू बाबा शांत काही सोडत नाही बाबा मला मारते आता ढोरासारखा सोडते मला अटी चाल लवकर पै लवकर आता अटी थांबून फायदा नाही हाती जर लागला की शांतेच्या बस दुपुडोच पाडते दुपुडोच पाडते शांताराम भाऊ
शांताराम भाऊ. शांताराम भाऊ मेला. आता हा शांताराम आहे शांत्या. हा तुला दाखवते हिसका आता कसा आहे तर कसं पुरीले छळणं आहे तर साया उभ्या पुरीले छळतं का रे तू माजर होता. काय लाज वाटते तुले भामट्यात उतरायच्या. बैकला रे आता शांत्या बैकला. आता आपल्याला काही सोडत नाही. हा आपला जीव घेते. चाल पै लवकर आता आठवून उठ लवकर पै भग भग भग. कुठे चालला पून कुकडे चालला. कुकडे जागा नाहीये घातला तुले आजूबाजूला सारा. हा ये तू कुकडे पैत तर पोय आता भामट्या. शांताने तर पुरी बिल्डिंग लावली रे माहिती. हॉटेल सायाची हॉटेल उभी राहिली येतं. कार्यक्रम करतात गळ्या हे कार्यक्रम करतात ह्या झोडतात मला. अरे पै न पै पै ये ना ये इकडे ये. कंबळल्यात कशी लात मारतो तो पा. ये ना तू इकडे ये. झाबरू तू नाही काही नाही बा. झुंबर भाऊ तुमचं नाही बी काही नाही ना. या शांताराम भाऊ राजा फालतू बांधी लागला बा. वाया घेत ना ते ना जानमळे सोडून द्या ना. अशी गलती नाही होणार ना आता. अशी गलती नाही होणार ना. तू ये काही नाही मायान तू ये काही नाही. आज सायाच्या दुसऱ्याची मायबोई धरून राहिला तू. काल माई धरशील. तू काय गॅरंटी रे. तुझं बिफरला पुरा सायाच्या तुला कसं काय सोडा रे असं मोकाट सांडे. नाही तू एक कंबळलं मोडलं जाय आता. सोडू नका या भामटे सोडू नका. धरा यायला आता. कुकडे पोयचं आता पै रे कुठला आता तू पोयासाठी. पहिलं मग आहे का तुला कुठे जागा जायला. शांतीचे हातपाय धरा लागते ना आता आपल्याला. नाही तर मग हा मारल्याशिवाय राहणार नाही आता. धुपूट पालते आपलं. शांताराम भाऊ अशी गलती होणार नाही. डबल नाही होणार. मी तुमच्या पाया लागतो राजा. कोणा पोरीच्या नाही काही नाही कोणाच्या वाटीने जाणार ना मी. मारू नका नाही भाऊ. तुला आता कसं तुझ्या तोंडाला चटक लागेल. रगत लागलं ना तुझ्या तोंडाले. तू सवय जाणार नाही की ती तुझा झपके खाशीन. तू एक कंबळ उडीन हाग्या मुत्याला जाता येणार नाही भाजीवर बशी तर समजीन तुले कसं असते तर. आणि तू असा मोकाट सोडला तुले चालता फिरता आलं तू तर बाबा डबल बिपरशील. धरायला मारा जोडा नाही आले. काल बोलून राहिले याच्या धामट्या बरोबर या. अरे बापा असं करू नका ना. सोडून द्या ना शांताराम भाऊ सोडून द्या ना. आता काही नाटक करते मारे जागदूर मारू नका. लढून राहिला पळून राहिला सायाचा. काय करा काही नाटक असेल काही जमतात गड्या. पुरा शांताराम भाऊ नाटक खोऱ्या. चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा. बरं उद्या पाडतो आता याचं धुपूट हा भाण्याचं. तिच्या नांदी लागलं की असे झपके खा लागतात. मग असं कंबळलं मुळते. पाहता कसा आहे भोजड्या भाण्याचा. यानं लग्न बी नाही केलं पाहिजे बाई सोबत.